आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभरती संदर्भात 11 जुलै 2024 रोजी महत्त्वाचं जे प्रसिद्धीपत्रक आहे ते देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये जे मित्रांनो मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेले खाजगी शैक्षणिक संस्था होते, त्यामध्ये रयत आणि इतर संस्था असतील. तर त्या संस्थांचा राऊंड जे आहे इथे आज त्यांनी त्याची यादी देखील जाहीर केलेली आहे. कारण यापूर्वी राज्यामध्ये जे आहे महाराष्ट्र विधानसभेच्या जे निवडणुका होत्या त्याची आचारसंहिता होती आणि त्यामुळे उमेदवारांना त्याचे पसंतीक्रम जे आहे ते 25 जून 2024 रोजी लाल कलरमध्ये ते दर्शवले गेले होते. मात्र आता ते जी यादी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जवळपास जे उमेदवारांची शिफारस झालेली असेल त्यांनी जे लॉग इन करून त्याचा स्टेटस पाहता येणार आहे. तसेच सर्वसाधारण गुणवत्ता यादी देखील त्यांनी ते पवित्र पोर्टलवर अपलोड केलेली आहे. तर मित्रांनो, या यादीमध्ये जे महत्त्वाचा प्रश्न होता रयत याचिका संदर्भात, रयतची जी याचिका आहे ते माननीय औरंगाबाद खंडपीठामध्ये इथे प्रलंबित आहे. तर औरंगाबाद हायकोर्टामध्ये जी याचिका रयत शिक्षण संस्था सातारा येथील कर्मचाऱ्यांनी टाकली होती, तर त्यांचा याचिकेचा क्रमांक 180/2024 आपण स्क्रीनवर बघू शकता आणि त्यासोबत इतर याचिका देखील कलम आहे. तर या याचिकेची हिअरिंग मागच्या आठवड्यामध्ये 5 तारखेला झालेली आहे, 5 जुलै रोजी. मात्र त्यामध्ये जे आहे हिअरिंग दरम्यान माननीय उच्च न्यायालयाच्या वतीने काही महत्त्वाचे डायरेक्शन देण्यात आले होते. त्या डायरेक्शन्स त्यामध्ये जे स्टे होता नियुक्ती संदर्भात आणि इतर काही डायरेक्शन्स होते. त्यामध्ये याचिका मुंबई हायकोर्टामध्ये ट्रान्सफर करण्यासंदर्भात देखील त्यामध्ये काही डायरेक्शन होते. तर त्या सर्वांचं जे इथे शिक्षण आयुक्त साहेबांनी किंवा शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने शासकीय विधितज्ञ यांचे मत घेऊन जे पुढील कारवाई करण्याचे यापूर्वी आपल्याला 5 तारखेला त्यांनी इन्फॉर्मेशन बुलेटिनच्या माध्यमातून माहिती दिली होती. त्यानंतर शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने जे आहे इथे शासकीय विधितज्ञ यांचं मत घेऊन सदर जे यादी असणाऱ्या मुलाखतीशिवाय या प्रकारातील ते आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि शासकीय विधितज्ञ यांनी यामध्ये नेमका जे काही त्यांना सल्ला दिलेला आहे ते आपण इथे बघूया. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की समांतर आरक्षणातील रिक्त पदांकरिता सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबत सदरची पदे हे मूळ जाहिरातीमधील असल्याने जे इथे 25/2/2024 रोजी जे तुम्ही प्रथम निवड यादी जे जाहीर केली होती त्यामधील हे जागा असल्याने आणि समांतर आरक्षणातील उमेदवार ना मिळाल्याने त्या जागा संबंधित कॅटेगरीमधून भरण्यासंदर्भात जे शिफारस करण्याबाबत जे कारवाई करण्याची जे इथे त्यांनी देखील इथे त्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे. आणि शासकीय विधितज्ञ यांचा सल्ला जे इथे घेण्यासंदर्भात शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने कारवाई पूर्ण करण्यात आलेली आहे. आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये जे याचिका सध्याच्या घडीला चालत आहे त्यामध्ये संस्थेमध्ये नियुक्ती न देण्याबाबत जे अंतरिम स्टे ऑर्डर सध्याच्या घडीला सुरू आहे, तर ते स्थगिती पुढे चालू राहणार असल्याने या उमेदवारांची नियुक्ती तर थांबणार आहे. कारण त्यांना सध्याच्या घडीला कोर्टाचा स्टे असल्याने त्यावर कारवाई करता येणार आहे. मात्र शासकीय विधितज्ञ यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही यादी प्रसिद्ध करू शकता कारण हे मूळ जाहिरातीमधील पदे आहेत, मात्र तुम्हाला नियुक्ती संदर्भातली कारवाई करता येणार नाही, अशी माहिती किंवा सल्ला त्यांनी इथे शिक्षण आयुक्त साहेबांना दिला होता. त्यानंतर शिक्षण आयुक्त साहेबांच्या वतीने आज हे जे मुलाखतीशिवाय पदभरती जो प्रकार आहे त्यामधील खाजगी शैक्षणिक संस्थांची यादी जी आहे उर्वरित रिक्त जागांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उच्च न्यायालयाचे जे काही रयत संदर्भात याचिका असतील किंवा इतर याचिका असतील त्या सर्व कोर्टाच्या निर्णयाचे अधीन राहून यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त साहेबांनी इथे आज बुलेटिनच्या माध्यमातून दिली आहे. तर मित्रांनो, रयतमध्ये ज्या उमेदवारांचं जे इथे सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांना आपण चॅनलच्या माध्यमातून इथे शुभेच्छा देतो. त्यानंतर अशा उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर जाऊन तिथे निवड यादी देखील आहेत आणि लॉग इन करून त्यांना त्यांचा स्टेटस देखील पाहता येणार आहे.